जिंतूर तालुक्यातील बोरी येथील धम्म परिषद मैदानावर ढवळगीर फासे पारधी सार्वजनिक सामाजिक संस्थेच्या वतीने 22 एप्रिल ते 27 एप्रिल पर्यंत सुरू असलेल्या महामेळाव्याला परभणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते अजय चौधरी यांनी भेट दिली व फासे पारधी समाज बांधवांसोबत संवाद साधला। फासे पारधी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करेल असे अजय चौधरी म्हणाले। तसेच बोरी येथे राहणाऱ्या फासे पारधी समाजाला ग्रामपंचायत मार्फत सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यात येईल असे देखील आश्वासन अजय चौधरी यांनी केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य करुण नागरे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी चांदीवाले यांच्यासह फासे पारधी समाज बांधव महिला उपस्थित होते। बोरी या ठिकाणी पवित्र दीक्षाभूमीमध्ये ढवळगिरी फासे पारधी संघटनेच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यातील पारधी बांधव आणि त्यांचे कुटुंब या ठिकाणी मेळाव्याच्या स्वरूपाने आज या ठिकाणी जमलेले आहेत। 5 दिवस हा मेळावा बोरी या ठिकाणी चालला आणि पारधी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता त्यांच्या काय अडचणी आहेत त्या अडचणींची जाणीव या आमचे सर्व बोरी येथील प्रमुख आयोजक गजानन असतील, आपले त्यांचे गजानन भाऊचे वडील असतील, सर्व बोरी येथील पारधी समाज बांधवांनी त्यांचा जो पिढीजात व्यवसाय आहे त्याच्यापासून कुठेतरी बाजूला येऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता जे काही सहकार्य त्यांना या ठिकाणी अपेक्षित आहे, बोरी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना संपूर्ण सहकार्य या ठिकाणी करण्याचे आजच्या दिवशी त्यांच्या प्रत्यक्ष भेटून मग त्यांचे राशन कार्ड असतील, त्यांना घरकुलच्या योजना असतील, शासनाच्या ज्या काही विविध योजना त्यांना त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी सोयीसुविधा असतील, त्यांचे मुलं मुख्य प्रवाहात शिक्षण घेऊन त्यांना समाजामध्ये मुख्य प्रवाहात आणून समाजाला एक वेगळी दिशा, चांगली दिशा देण्याच्या माध्यमातून आज या मेळाव्याचं जे आयोजन श्री जगन भाऊ यांनी केलं आहे त्याबद्दल मी सर्व बोरी येथील पारधी समाजाचे ग्रामपंचायत बोरीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा त्यांच्याकडनं अशी अपेक्षा व्यक्त करतो की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आणि त्यांना पुनश्च एकदा आश्वस्त करू इच्छितो की समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांना जे काही सहकार्य लागेल चांगल्या गोष्टीसाठी सदैव बोरी ग्रामपंचायत आमच्या समस्त पारधी बांधवांच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आश्वस्त